आज पहिला श्रावण सोमवार. संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळा. नमस्कार मंडळी, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. महादेवाचा हा दिवस भक्तांसाठी खूप खास मानला जातो. आजचा दिवस भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेला असतो. अनेक घरांमध्ये श्रावण सोमवारी विशेष पूजा केली जाते. सकाळपासूनच घरात भक्तिमय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण संध्याकाळची वेळ सुद्धा तितकीच सुंदर आणि पवित्र मानली जाते. संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो. महादेवाला मनापासून नमस्कार केला जातो आणि त्यानंतर घरात कापूर लावण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. आज कापुरासोबत एक छोटीशी वस्तू वापरून पहा. ती वस्तू म्हणजे लवंग. कापूर आणि लवंग याचा सुगंध घरभर दरवळला की वातावरण प्रसन्न वाढते. आपल्या पूर्वजांनी अशा अनेक छोट्या परंपरा जपून ठेवल्या आहेत. त्यामागे घरातील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न ठेवण्याची भावना होती. म्हणूनच श्रावण महिन्यात या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. आज संध्याकाळी देवघर स्वच्छ करून घ्या. देवासमोर एक सुंदर दिवा लावा. महादेवाचे स्मरण करा. मन शांत करा. त्यानंतर एका सुरक्षित पात्रामध्ये कापूर ठेवा. त्यासोबतच एक लवंग ठेवा. कापूर प्रज्वलित करताना घरातील वातावरण शांत ठेवा. मनात महादेवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय असा जप करा. काही क्षण डोळे मिटून महादेवाचे ध्यान करा. मनातल्या चिंता महादेवाच्या चरणी अर्पण करा. घरात सुख, शांती आणि समाधान नांदो अशी प्रार्थना करा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहो अशी मनापासून इच्छा करा. घरात प्रेम आणि आपुलकी कायम राहो अशी प्रार्थना करा. ज्यांच्या मनात काही दुःख असेल त्यांना बळ मिळो अशी प्रार्थना करा. घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहो अशी भावना ठेवा. लवंगेला आपल्या परंपरेत सुगंधी आणि पूजेत वापरली जाणारी वस्तू मानली जाते. कापुरालाही पूजेमध्ये विशेष स्थान आहे. या दोन्हींचा सुगंध वातावरणात दरवळला की एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. श्रावण सोमवार असल्यामुळे हा छोटासा उपाय भक्तिभावाने करता येतो. यामध्ये मोठी तयारी करण्याची अजिबात गरज नाही. महागड्या वस्तूंचीही अजिबात गरज नाही. फक्त श्रद्धेने देवासमोर काही क्षण बसणे महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवासमोर शांत बसायलाच विसरतो. म्हणून अशी छोटीशी परंपरा आपल्याला काही क्षण थांबायला शिकवते. घरातील मोठ्या व्यक्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगत आल्या आहेत. त्यांच्या मागे श्रद्धा आणि घरातील सकारात्मक वातावरणाची भावना जोडलेली असते. श्रावण हा भक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात महादेवाचे स्मरण करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून आजचा सोमवार मनापासून साजरा करा. संध्याकाळी देवघरात दिवा लावा. महादेवाला बेलपत्र अर्पण करा. शक्य असेल तर जल अर्पण करा आणि त्यानंतर कापूर आणि लवंगाचा सुगंध घरात दरवळू द्या. ही छोटीशी परंपरा करताना मनात चांगले विचार ठेवा. राग, चिंता आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील प्रत्येकासाठी मनापासून चांगले मागा. महादेवाकडे आरोग्य, सुख आणि समाधान मागा. आपल्या घरावर महादेवाची कृपा दृष्टी राहावो अशी प्रार्थना करा. घरात आनंदाचे वातावरण राहावं अशी भावना मनात ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी कुटुंबासोबत हा छोटासा पूजा विधी करावा. लहान मुलांनाही आपल्या परंपरांची माहिती प्रेमाने सांगावी. कारण परंपरा फक्त करण्यासाठी नसतात, त्यामागची भावना समजून घेणेही तितकेच सुंदर असते. कापूर जळताना त्याचा सुगंध संपूर्ण वातावरणात पसरतो. लवंगेचा सुगंध त्यात मिसळतो. घरात एक प्रसन्न वातावरण तयार होते. अशा वेळी मनाला समाधान मिळते. काही क्षण देवासमोर बसल्याने मनही शांत होते. म्हणून हा छोटासा विधी श्रद्धेने करा. घाईघाईने करू नका. मनापासून करा. आज पहिला श्रावण सोमवार आहे. म्हणून आजची संध्याकाळ खास बनवा. महादेवाचे नामस्मरण करा. देवघर स्वच्छ ठेवा. दिवा लावा. कापूर लावा. त्यासोबत लवंग अर्पण करा आणि महादेवाला मनापासून नमस्कार करा. मनातील इच्छा महादेवाला सांगा. घरातील दुःख आणि चिंता त्यांच्या चरणी सोपवा. आपल्या कुटुंबासाठी चांगले दिवस मागा. घरात प्रेम राहो अशी प्रार्थना करा. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद राहो अशी इच्छा करा. महादेवाचे नाव घेताना मनात श्रद्धा ठेवा. श्रावणातील प्रत्येक दिवस भक्तीने आणि सकारात्मकतेने घालवा. छोट्या छोट्या चांगल्या सवयी घरात आणा. देवाची पूजा करण्यासोबत घरातील माणसांशी प्रेमाने वागा.
कारण घरातील खरी प्रसन्नता प्रेमातूनच निर्माण होते. आजच्या या पवित्र दिवशी मनात कोणासाठीही वाईट भावना ठेवू नका. ज्यांच्याशी गैरसमज झाले असतील त्यांना मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करा. महादेवाकडे आपल्या मनाला शांतता देण्याची प्रार्थना करा. आज संध्याकाळी कापूर आणि लवंगेचा सुगंध घरात दरवळू द्या. त्या सुगंधासोबत महादेवाचे नामस्मरण करा. घरासाठी चांगले विचार करा, कुटुंबासाठी चांगले विचार करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. श्रावण सोमवार आपल्याला भक्तीची आठवण करून देतो, महादेवावर श्रद्धा ठेवण्याची आठवण करून देतो, मन शांत ठेवण्याची आठवण करून देतो आणि आपल्या घरात प्रेम टिकवण्याची आठवण करून देतो. म्हणून आजचा दिवस मनापासून साजरा करा. संध्याकाळी देवासमोर कापूर आणि लवंग अर्पण करा. ओम नमः शिवायचा जप करा. महादेवाच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुमच्या कुटुंबावर महादेवाची कृपा सदैव राहो आणि हा पहिला श्रावण सोमवार तुमच्यासाठी मंगलमय जावो. हर हर महादेव. धन्यवाद.